ही घटना खूप साधी आहे आणि आपल्या नेहमीतल्या वाहनाची आहे, पण एक छोटीशी घटना आज एक खूप मोठा धडा शिकवून गेली, खूप काही सांगून गेली. आज ती घटना तुमच्याशी पण शेअर करायची आहे. आज फिरता फिरता एक छोटंसं टेरेस गार्डन आहे आमचं आणि रोज सकाळी मी फिरते आणि फिरता फिरता 3 दिवसापूर्वी मला जाणवलं की मोगऱ्याच्या झाडामध्ये छोटे छोटे गवत उगवलं आहे. आपण एक खूपदा बघतो ते छोटे छोटे होते अगदी, त्यामुळे सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं, काय होतं आहे. पण आज 3 दिवसानंतर जेव्हा बघते तर ते गवत बघताय तुम्ही, हे सुंदर मोगऱ्याचं झाड आहे आणि बघा किती सारं आणि किती प्रकारचं गवत यामध्ये उगवलेलं आहे. मग होतं काय की झाडासाठी टाकलेलं पाणी, झाडाला घातलेलं खाद आणि झाडाला वाढीसाठी लागणारी जागासुद्धा ही जी छोटी दिसतंय ना गवत, ही पूर्ण व्यापून घेतं. आणि आपल्याला वाटतं की आपलं झाड वाढत का नाही आहे, जेवढंच तेवढं दिसतंय. समजलं ना? आपल्या नात्यात, संबंधात, रिलेशनशिपमध्ये असं काही होत असतं. आपला सगळा प्रयत्न चालू असतो संवादाचा, समजून घेण्याचा, बोलण्याचा, ऐकण्याचा, जे करता येईल ते. पण नात्यात वाढ होत नाही, दुरावे वाढतच जातात. कळत नाही कुठे चुकतोय. त्याचं कारण असं की नात्याला प्रेमासोबतही जे एक्स्ट्रा निगेटिव्ह जे गवत उगवले अगदी या झाडाप्रमाणे, ते सुद्धा नातेही आपोआप फुलत नसते. त्यांनाही वेळ हवा असतो, काळजी हवी असते आणि नियमित अशी जपणूकसुद्धा हवी असते. आणि हो, हे गवत पुन्हा उगवणार आहे. तुम्ही जे करता हे संबंध चांगले टिकून राहण्यासाठी पुन्हा गैरसमज होणार आहेत, पुन्हा मतभेद होणार आहेत. म्हणून हे एक वन टाईम टास्क नाही आहे, वन टाईम प्रोजेक्ट नाही आहे. ही एक प्रोसेस आहे आणि ही नियमित आपल्याला चालू ठेवायची आहे. नियमित खतपाणी, नियमित जपणूक, नियमित काळजी ही घेत राहायची आहे. मग ती नात्यात असो किंवा निसर्गात असो. तर आज तुम्हीही थोडं लक्ष द्या आणि जरा शोधून बघा की माझ्याही नात्यात असं कुठलं काही गवत उगवलेलं आहे का, की ज्याला आता काढण्याची गरज आहे. मला नक्की कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा.